अर्धा किलो तांदळाच्या प्रमाणामध्ये आज आपण जाळीदार आणि कुसकुशीत अशी अनारसे तयार करणार आहे। अनारसे तयार करण्यासाठी इथं आपण राशनचा तांदूळ अर्धा किलो एवढा घेतलेला आहे। हा तांदूळ पहिल्याच दिवशी आपल्याला 3 पाण्याने चांगला चोळून धुवायचा आहे आणि रोज त्याच्यामध्ये पाणी घालून ते वतून द्यायचं आहे आणि दुसरं पाणी घालून असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे। चौथ्या दिवशी बघा आपण तो तांदूळ एका जाळीवरती नितळून घेतला। तांदळामधलं पूर्ण पाणी नितळू द्यायचं आणि एखाद्या सुती कपड्यावरती तांदूळ पसरवून घेऊन आपण हा तांदूळ ना अर्धा तास एवढा कोरडा करून घेणार आहे। तांदूळ बाहेरून कोरडा पाहिजे परंतु आतून ना तो वलसरच पाहिजे असा आपल्याला हा तांदूळ ठेवायचा आहे। नंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपण ना मिक्सरवरती हे तांदूळ दळून घेतलं। बारीक असं आपल्याला त्याचं पीठ तयार करायचं आहे, जे आपण इथं तयार करून घेतलं। पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। पिठामध्ये जर तांदळाचे कण राहत असतील तर ते नंतर बारीक करायचं आहे। असं आपण अर्धा किलोचं पीठ तयार करून घेतलं। अर्धा किलो पिठासाठी आपल्याला पाव किलो एवढा गुळ वापरायचा आहे। फ्लेवरसाठी इथं आपण 4 विलायची घेतलेली आहे, त्यामुळे अनारसेला एक छान असा फ्लेवर येतो। पीठ आणि गुळ हाताने आपण एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरवरती फिरवल्यामुळे काय होतं, गुळाला थोडंसं पाणी सुटतं आणि गुळ आणि तांदळाचं पीठ एकत्र चांगलं मिक्स होतं। त्याच्यामुळे आपल्याला इथं असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स झाल्यानंतर हाताने आपल्याला हे पीठ चांगलं मळून त्याचा एक मोठा गोळा तरी बनवायचा। असे छोटे छोटे गोळे मग आपण 3 बनवून घेतले। जेवढा आपल्याला अनारसे बनवायचे आहेत ना, तेव्हा मग एक गोळा काढायचा, तो मळून घ्यायचा आणि त्याचे तेवढेच अनारसे बनवायचे। त्यासाठी मी इथं छोटेच 3 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि एखाद्या पॅक बंद डब्यामध्ये आपल्याला मुरण्यासाठी हे पीठ 5 दिवस ठेवायचं आहे। 5व्या दिवशी बघा मी पीठ बघा छान असं मुरलेलं आहे। इकडं आपण थाळी घेतलेली आहे, एकाच गोळ्याचे अनारसे बनवणार आहे, त्यामुळे मी एकच गोळा काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप घातलं। हाताला पाणी लावून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मात्र हाताला पाणी लावूनच मळायचं आहे। त्याच्यामध्ये जायफळ पूड घालून नंतर थोडंसं मळून घेतलं। आता आपल्याला ना त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मी एवढे बघा छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल घालून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण थाळीवरती थोडीशी कसकस घालून घेतली। त्याच्यावरती अनारशीचं पीठ ठेवून आपल्याला तिन्ही बोटांनी अनारशी थापून घ्यायची आहे। थापता वेळी जर बोटाला पीठ चिटकत असेल तर त्यावेळी आपल्याला बोटांना तूप लावायचं आहे। तोपर्यंत इकडं तेलही गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अनारशी सोडून घ्यायची आहे। अनारशी तळताना आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती तळायचे आहे, तरच अनारशी आपली छान अशी तळल्या जातात आणि त्याच्यावरती तेल घालतच आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत। कुसकुशीत अशी आपली अनारशी तयार झालेली आहे। दिवाळी फराळामधला अनारस हा आपला तयार झालेला आहे।